नाशिकमधून मोदींच्या सभेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक जिल्ह्यातल्या कांदा नगरीमध्ये म्हणजेच पिंपळगावमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होत आहे। यासाठी आपण बघू शकतो आलोट अशी गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक जण वेगवेगळ्या भागातून नाशिक जिल्ह्यातल्या या ठिकाणी आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कांद्याच्या बाबतीत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकूण जर आपण बघितलं तर दिंडोरी मतदारसंघात जवळजवळ 4 मतदारसंघ हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मतदारसंघ आहेत आणि त्याचबरोबर नाशिक लोकसभेचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी शिंदे गटाचे हेमंत गोडसे आहेत। भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठीची ही आज सभा या ठिकाणी होते आहे। संपूर्ण ग्रामीण भागातला हा ग्रामस्थ जो आहे तो या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकण्यासाठी आला आहे। त्यामुळे एकूणच कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। पण या मोदींच्या सभेसाठी अनेक शेतकरी संघटनांना, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे आणि या पार्श्वभूमीवर आजची ही सभा कशी लक्षवेधी ठरते, यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट बबन साहेब, योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।